शिक्षण म्हणजे कष्टच केले पाहिजेत. शारीरिक कष्टा इतकेच ते मानसिक आणि बौद्धिक कष्ट सुद्धा खूप महत्वाचे आहेत. हे कष्ट आहेत. मातृभाषेतनं शिक्षण हेच सगळ्यात महत्वाचं आहे. वा. मला तिथे जायचं आहे, ते शिकायचं आहे, बघायचं ही उत्सुकता खूप महत्वाची. ज्ञानाची पहिली पायरी उत्सुकता. शिक्षकी पेशा हे व्रत आहे की जे आयुष्यभर पाळायचं असतं. शिक्षकाने स्वतःचं नॉलेज सतत रोज रोज अपडेट केलं पाहिजे. कारण आता काळ एआयचा आहे बरं. आणि या एआयच्या दुनियेमध्ये थापा मारून नाही चालणार. कारण नाही सांगत बसली लोक. जी परिस्थिती बदलता येण्याची शक्यता नाही ती स्वीकारून, जी परिस्थिती बदलता येणं शक्य आहे त्याच्यावर काम करून आज मराठी माध्यमाचे शिक्षक उभे आहेत. वा. पालकांचा असा एक समज झाला आहे की ज्या शाळेची फी चांगली तिथे माझा एकुलता एक मुलगा उत्तम शिकेल. आधी लगेच कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं करा बरं इंग्लिशमध्ये. हा जो भावार्थ असतो, लपलेला अर्थ असतो, तो फक्त ज्यांनी गर्भामधूनच मराठीचा संस्कार घेतलाय त्यांना उमजू शकतो. इथून पुढे रिसर्चला खूप महत्व आहे. म्हणजे मला कॉम्प्युटरमधलं हे ॲप येतं का, ते ॲप येतं का, ते ॲप येतं का, याच्यापेक्षा ज्याला आउट ऑफ बॉक्स विचार करणं, ब्रेन स्टॉर्मिंग ज्याला म्हणतात, ह्याला किंमत वाढणार आहे. ही सगळी कृत्रिमता बाजूला ठेवून सांगतो, जेव्हा आमचे विद्यार्थी असे मोठे होतात ना तुझ्यासारखे, तेव्हा आमचा सगळ्यात मोठा आनंद असतो. नमस्कार. बोलत राहूयाच्या आजच्या भागात तुम्हा सर्व रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आपण प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये काम करतो. काम करत असताना एखादी गोष्ट आपल्याला अशी सुचते किंवा एखादी चुणूक आपण आपल्यातली अशी दाखवतो की मग आपल्याला नंतर एकांतात बसलेलो असताना प्रश्न पडतो, अरे आपल्याला जमलं कसं, हे कुठून आलं, आणि मग मन मागे जातं. आपण शाळेमध्ये असताना अनेक गोष्टी शिकत असतो. आपल्या कुठल्या तरी कोपऱ्यात त्या साठून राहिलेल्या असतात. आणि जेव्हा आपण व्यावहारिक जगामध्ये वावरायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्यातले एक एक मोती आपल्या समोर येतात. आणि या सगळ्याचं मूळ हे म्हणजे आपले गुरु. गुरूंविषयी कृतज्ञता असणं हा आपल्या प्रत्येकाचा मूळ स्वभाव. मी स्वतः न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेचा विद्यार्थी. फार अभिमानाने मी आजही आणि पुढेही सांगत राहणार. बोलत राहूयाच्या पॉडकास्टमध्ये आपण कितीतरी अनेक मान्यवरांना भेटलो आणि वाटलं की अरे आपण हे जे शिकलोय हे त्या मूल्य शिक्षणाचे तास होते ना तेव्हाचं फळ आहे. हे आपण जे शिकलोय ते तेव्हा 2000 विद्यार्थ्यांसमोर ज्या वेळेला माईकवरती बोलायची संधी ज्या व्यासपीठाने दिली, ज्या गुरूंनी दिली, त्यांच्या शिक्षेचं हे फळ आहे. आणि मग मला असं वाटलं की गुरूंविषयी बोललं पाहिजे आणि गुरूंविषयी बोलताना थेट गुरूंशीच संवाद साधला पाहिजे. त्यामुळे आता मी फार प्रस्तावना देत नाही. माझे अत्यंत लाडके सर आणि रमणबागेचे माझी मुख्याध्यापक, माझी विद्यार्थी पुरंदरे सर यांचं आपण स्वागत करूया. सर नमस्कार. मी आता इंट्रोडक्शन मध्ये जसं म्हणालो की काहीतरी अशा काही वेगवेगळ्या गोष्टी घडतात. होय. आणि मग आपल्याला कसं जमलं याचं कुठेतरी मूळ हे त्या शाळेतल्या शिक्षणावरती कुठेतरी त्या इतिहासात दडलेलं आहे. आणि हे प्रत्येकाच्या आयुष्यात घडतं. मी शिक्षक ह्याच्यावरती येणारच आहे. मला अनेक प्रश्न त्याच्या रिलेटेड तुम्हाला विचारायचे. पण सर्वप्रथम मला हे विचारायचंय की
हाडाचे शिक्षक ही जी संकल्पना आहे, ही आम्ही शाळेत असताना की शिक्षक म्हणजे व्रत, हे आम्ही बघितलंय. हे आम्ही तुमच्याकडे बघून म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाकडे बघितल्यानंतर ते समजतं. पण तुम्ही ही प्रेरणा कोणाकडून घेतली किंवा तुम्ही हा शिक्षकी ध्यास कुठून तुमच्या अंगामध्ये आला? सांगू का, ही एक परंपरा आहे. शिक्षक असा एका दिवसात नाही घडत, हम्म, तो परंपरेतनं निर्माण होत असतो. हम्म, जसं तू म्हणलास तसं मी आठवतो की मी कसा काय घडलो आहे शिक्षक म्हणून. अगदी माझ्या बालपणामध्ये गेलो होतं, मला 2 शब्दही बोलता येत नव्हते. लोकांसमोर बोलणं म्हणजे नाही, बाकी काही सांगा पण बोलायला सांगू नका. हम्म, अशी एक सामान्य व्यक्ती, सामान्य मुलगा म्हणूया आपण, हम्म. तो आज मान्यवर वगैरे म्हणू नको बरं मला. पण काही ना काही अचीव करू शकलो या शिक्षण क्षेत्रामध्ये. हम्म, कशामुळे? त्याचे बीज आहे. हम्म. जेव्हा अशा प्रकारे आपण प्रश्न मनाला विचारतो तेव्हा हम्म. बीजाशी एकरूप व्हावं. हम्म. हे बीज कशात आहे? हम्म. हे बीज 1970 साल, हम्म. 1970 70. साल हम्म. रमणबागेतले ते साधे छोटे कौलारू वर्ग, हम्म. आता मोठी इमारत आहे झाडाच्या आकाराची, हम्म. साधी कौलारू घरं, तिथे शाळा, मराठी माध्यमाची आपली शाळा. हम्म. आणि तिथे मी एक 5वीतला हाफ पॅन्ट घातलेला मुलगा हम्म. त्या वर्गात शिकत होतो. आम्हाला शिकवायला त्यावेळेस जे शिक्षक होते त्यांचं नाव होतं राजाभाऊ लवळेकर. आजही त्यांची आठवण काढली ना, बस बस बस. ते वर्गावर यायचे ना, हम्म. ते असं वाटायचं की काहीतरी चैतन्य वर्गामध्ये प्रवेशत आहे. हम्म. फार देखणी पर्सनॅलिटी, गोरा पान असं नाही, हम्म. पण ते जे काही ज्ञानाचं तेज होतं, हम्म. जे त्यांच्या डोळ्यामध्ये दिसायचं, आम्ही सगळे असे असे त्याच्याकडे बघत राहायचो. हम्म. बघत राहायचो म्हणण्यापेक्षा ऐकत राहायचो. हम्म. त्याने कधीच टेक्स्ट शिकवलं नाही. हम्म. टेक्स्ट पूर्ण करणं हा विषय नाही, पण टेक्स्टला धरून त्याने कथा सांगितली. हम्म. ती कथा शाळेमध्ये 8 दिवस हम्म. चालली होती. तो संदर्भ मी तुला सांगतोय. हम्म. ती कथा होती ब्रह्मराक्षस की आत्मकथा नावाची. हम्म. विषय अगदी साधा होता की एक मुलगा आहे, नदीवर खेळणारा वांड, त्याला काहीतरी मोठं व्हायचं आहे आणि समोर एक मोठीच्या मोठी एक इमारत आहे. हम्म. ते कदाचित एखादं विद्येचं मोठं काहीतरी घर असू शकतं, विद्वानाचं घर असू शकतं. आणि त्याला वाटतं की आपण उत्सुकतेपोटी बघूया तरी. आमचे सर सांगताना प्रत्येक शब्द हा पुन्हा त्या मूळ ट्रॅकवर आणायचे. ज्ञानामध्ये पहिल्यांदा उत्सुकता पाहिजे. हम्म. मला मला ते ज्ञान ग्रहण करायचंय, लादलेलं होऊ शकत नाही. हम्म. मला तिथे जायचं आहे, ते शिकायचं आहे, बघायचं, ही उत्सुकता खूप महत्वाची. हम्म. ज्ञानाची पहिली पायरी उत्सुकता. हम्म. तो आतमध्ये प्रवेश करतो आणि 7 मजले वर जातो आणि मग त्याला गुरु भेटतात. आणि प्रत्येक पायरीवर तो पुढे जात असताना एका गूढ वातावरणात तो आतमध्ये शिरत असतो. हम्म. ते सगळं वातावरण मला सर डोळ्यासमोर उभे करत होते. पण प्रत्येक पायरीला त्याने एक विषय दिला होता. पहिली पायरी ज्ञानाची म्हणजे उत्सुकता, दुसरी पायरी म्हणजे सातत्य, तिसरी पायरी म्हणजे कष्ट, चौथी पायरी म्हणजे आपल्या गुरुला भेटण्याची तीव्र इच्छाशक्ती. असं करत करत 5व्या 7व्या पायरीवर पोहोचल्यानंतर ते शिक्षक, ते गुरु त्यांना भेटतात. ते मोठे ऋषी असतात. गोष्ट खूप छान रमायची, आम्ही त्याच्यात रमायचो. पण हे जे काही आहे ना, की ज्ञान म्हणजे काय, शिक्षण म्हणजे काय, हे ऐकता ऐकता कुठेतरी माझ्या या आतल्या सुप्त बालमनामध्ये मला त्यांच्यासारखं बोलता येईल का? हम्म. ज्या मुलाला 2 शब्द बोलता येत नव्हते, लोकांसमोर उभं राहता येत नव्हतं, कुठेतरी आतमध्ये ती सुप्त इच्छा होती. ती फक्त जागृत झाली पुढच्या काळात, हम्म. म्हणजे जेव्हा मुख्याध्यापक आणि शिक्षक झालो तेव्हा. पण त्याचं बीज तिथे आहे, हम्म. शिक्षकामध्ये. एक साधा शिक्षक मुलांच्या मनामध्ये काय निर्माण करू शकतो,
इन्फॉर्मेशनच असते. शिक्षण म्हणजे काय वेगळं? इन्फॉर्मेशन. पण त्या इन्फॉर्मेशन मधनं काहीतरी मूल्य शिकवता शिकवता, ज्याचा शब्दप्रयोग तू वापरलास, मूल्य, ती मूल्य शिकवता शिकवता मनामध्ये असं आलं की अरे ही परंपरा आहे, ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे. जे मला मिळालं ते मी माझ्यापुरतं ठेवणं. कारण त्या ब्रह्मराक्षसाच्या कथेमध्ये शेवट असा आहे की त्याला मुक्ती केव्हा मिळेल गुरुला? जेव्हा तो त्याच्याकडचं सगळं ज्ञान आपल्या शिष्याला देईल तेव्हा त्याला मुक्ती मिळेल. आणि हे सगळ्या गोष्टी मनामध्ये इतक्या 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 खोलवर जाऊन पोचल्या आहेत की अरे जे मी मिळवलं ते मला दिलं पाहिजे. ते मी दिल्याशिवाय मला मुक्ती नाही. मुक्तेश्वरवरनं एक आठवण झाली बरं का, सांगतो तुला ती गोष्ट. शिक्षकांना मी नेहमीच कुठेतरी बाहेर चला, आकाश बघा, मोकळ्या हवेत जा. 4 भिंतीमध्ये शिक्षण आहेच आहे, पण जरा मोकळ्या हवेत जा ना. मी निसर्गामध्ये घेऊन जायचो, सहलीला घेऊन जायचो. एकदा मुक्तेश्वर नावाचं एक ठिकाण आहे, हिमालयात आहे, आणि शिक्षकांना घेऊन गेलो. मोठं गूढ वातावरण होतं. जे मगाशी सांगितलं त्याप्रमाणे एक गुहा होती. खरं बरं का, आजही मला ते आठवत आहे. ते शब्द आठवत आहेत, त्या घटनेपेक्षा ते शब्द आठवत आहेत. त्या गुहेमध्ये गेलो. कोण होतं साधू पुरुष माहित नाही, पण जे होते त्या मुक्तेश्वरच्या गुहेमधले ते कोणीतरी असामान्य आहेत हे नक्की लक्षात आलं. काय साधी वस्त्र होती, दाढी किंवा फार असं काही जे ऋषी वगैरे असे वाटतात तसे नव्हते, अगदी साधे. पण त्यांच्याशी बोलताना लक्षात आलं की अरे ही कोणतरी असामान्य व्यक्ती आहे. मी शिक्षकांना घेऊन बसलो. बोला ना आमच्या शिक्षकांची. त्यावेळेचं वाक्य आतमध्ये ते असं म्हणले होते, तुम्ही शिक्षक आहात, एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा, आणि ती म्हणजे ज्ञानाचा बाजार करू नका. ज्ञान विकू नका. ज्ञानाचा पैसा नका करू. आज जेव्हा वर्तमान आपण बघतोय ना, तेव्हा ही गोष्ट मला त्यावेळची फार प्रकर्षाने जाणवते की अरे ज्ञानाचा बाजार नका करू. ज्ञान ही गोष्ट विकण्याची नाहीये, ती वस्तू नाहीये. ही वस्तू घेतली तुला विकत दिली अशी नाहीये. ज्ञान हे वेगळंच आहे. हा ठीक आहे, पोटासाठी एक नोकरी म्हणून हा पेशा होऊ शकतो, पण तरी ते एक व्रत आहे. शिक्षकी पेशा हे व्रत आहे की जे आयुष्यभर पाळायचं असतं. मी नोकरीतनं निवृत्त झालो, पण ते व्रत अजून आहेच आहे ना. त्या पेशातनं निवृत्त झालो, पण तरी सुद्धा ते व्रत माझ्यासारख्या अनेक शिक्षकांच्या मध्ये अजूनही तेच आहे, व्रत चालू आहे. अशा खूप छान आठवणी आहेत की जिथून माझ्या आयुष्याला प्रवासाला सुरुवात झाली. एक विनोबांची गोष्ट सांगतो बरं का. खरं म्हणजे तू बोललं पाहिजेस, पण आम्हाला शिक्षकांचं असं आहे बरं का की समोरच्याला बोलूच येत नाही आम्ही. विनोबा भावांची एक आठवण आहे. शिक्षकांचे इंटरव्ह्यू ते घेत होते. एक शिक्षक आलाय. हा, काय शिकवतोस तू? संस्कृत. म्हणजे काय शिकवतोस? ज्ञानेश्वरी. म्हणजे काय शिकवतोस? ज्ञानेश्वर महाराजांचे चरित्र शिकवतो. म्हणजे काय शिकवतोस? नाही, ते सगळे अध्याय पाठ करून घेणार आहे मी. म्हणजे काय करणार आहेस? मग मात्र तो आलेला जो कोण इंटरव्ह्यू देणार होता तो थांबला, आणि विनोबा भावेंनी हे सांगितलं की जेव्हा हे प्रश्न थांबतात तेव्हा उत्तराला सुरुवात होते. म्हणजे काय शिकवणार आहेस? ज्ञानेश्वरी शिकवणार म्हणजे काय शिकवणार तू? केवळ वाचायला, बोलायला, पाठांतर करायला? काय शिकवणार? तुकोबा शिकवणार म्हणजे काय शिकवणार? पसायदान शिकवणार म्हणजे काय शिकवणार? इथे मराठीचं वैशिष्ट्य आहे, वेगळंपण आहे. जे संस्कार आता तू म्हणतोयस ना ते मराठीमध्येच असतात. मला सांग ना की मी नेहमी म्हणायचो बरं का नाटकामध्ये, ते नाटक बसवताना तानाजी वगैरे, आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं. करा बरं इंग्लिशमध्ये. हा जो भावार्थ असतो, लपलेला अर्थ असतो, तो
फक्त ज्यांनी गर्भामधूनच मराठीचा संस्कार घेतला आहे त्यांना उमजू शकतो. बाकी हां, मला ट्रान्सलेशन कळेल, तुम्ही एआयच्या दुनियेत जाताना त्याचा अर्थ काय हे अर्थ सांगता येईल. पण हा जो भावार्थ आहे ना, कारण शिक्षण हे भावनेशी संबंधित आहे रे. शिक्षण म्हणजे इन्फॉर्मेशन नाहीये, माहिती नाहीये. काय होतं माहिती का, माणूस जसा मोठा होत जातो ना, शिकत जातो ना, तसा तो जास्तीत जास्त गंभीर होत जातो. एक शाळेतला मुलगा किती छान खेळकर हसतो रे. तो खेळतो, हसतो, बोलतो, निरागसता असते. ही निरागसता पुढं कुठं जाते रे? ग्रॅज्युएट झाला, पोस्ट ग्रॅज्युएट झाला, PhD केली, डॉक्टरेट झाला, आणखीन कुठल्या कुठल्या वरच्या पदावर गेला, मोठ्या पदांवर पोहोचला. तो जितका मोठा होत जातो तसतसा गंभीर का बनतो? खरं म्हणजे शिक्षणामुळे माणूस आनंदी व्हायला पाहिजे की नाही? बरोबर. तू कसा हसरायस, आनंदी आहे. मराठी संस्कार आहेत, रमण बागेचे संस्कार आहेत. हो. जीवनाचा अर्थ त्याच्यामध्ये आहे, शिक्षणाचा अर्थ त्याच्यामध्ये आहे की शिक्षणामुळे माणूस आनंदी झाला पाहिजे. रमणबागेत विद्यार्थी म्हणून शिकत असताना तुम्ही रमणबागेत विद्यार्थी म्हणून शिकत असताना कधी त्यावेळेला तुम्हाला असं वाटलं होतं का की भविष्यात कधीतरी मी ह्याच शाळेचा मुख्याध्यापक होईल? नाही नाही नाही, कधीच वाटलं नाही. पण एक संधी येत गेली आणि ती संधी मी स्वीकारत गेलो. पहिल्यांदा मी शिक्षक होतो, BSc केलं, BEd केलं. आणि खरं सांगू, BEd करताना डोक्यात एकच विचार होता, शिक्षकांना मे महिना आणि दिवाळीची सुट्ट्या असतात ना, भरपूर सुट्ट्या, म्हणून या पेशामध्ये आपण जायचं असं ठरवलं. पण नाहीये तसं. भरपूर सुट्ट्या म्हणजे हा पेशा नाही, हे व्रत आहे. कसं आहे माहिती का, जर मला शाळेमध्ये एखादा विषय 30 मिनिटं शिकवायचा असेल ना, तर घरी मला होमवर्क करायला पाहिजे ना, कारण समोर 60 मुलं मला बघणार आहेत. जर माझी फजिती झाली आणि माझं ज्ञान कमी पडलं, मला त्यांच्या शंकांना उत्तरं देता नाही आली ना, तर मी टिकू शकणार नाही. म्हणजे केवळ तास घंटा नोकरी संपली असं नाहीये. जर मुलांच्या मनात जर शिक्षक म्हणून उभा राहायचा असेल ना, तर त्याला घरी होमवर्क करावाच लागतो. आणि होमवर्कमध्ये जी माहिती आहेच ते ना, बरोबर आहे. आजकालची शिक्षण पद्धती फार सोपी झाली आहे. आमच्या वेळी असं होतं, आता हे आमच्या वेळी असं होतं म्हणजे फार हे पुण्यातलं पुलंच्या आमच्या वेळी असं होतं की अपोलोनियसचा थेरम सिद्ध करा, एवढा एक प्रश्न. म्हणजे ते सगळं आठवायचं, पाठ केलं लिहायचं, ते सगळं. आता तसं नाहीये. आता फक्त गाळले जागा भरा, हे असं शेजारी उत्तर द्या, त्याला मार्क. शिक्षण सोपं झालं. पण खरं सांगू का, नाही, हे सोपं होणं बरोबर नाही. शिक्षण म्हणजे कष्टच केले पाहिजेत. शारीरिक कष्टा इतकेच ते मानसिक आणि बौद्धिक कष्ट सुद्धा खूप महत्वाचे आहेत. हे कष्ट आहेत. मला एका मालिकेतला एक प्रसंग आठवतो, तुला आठवत असेल तर. आर्य चाणक्य ही एक मालिका होती. त्याच्यामध्ये तो स्नातक गुरुच्या घरी जातो आणि तो शिकत असतो. अनेक गोष्टी त्या गुरुकुलामध्ये शिकत असताना तो शेवटी एकांतामध्ये दाखवलंय बघ चित्रपटामध्ये, त्या मालिकेमध्ये. तो एकटा उभा आहे आणि आठवतंय, यांनी काय सांगितलं, त्यांनी काय सांगितलं, यांनी काय सांगितलं होतं, त्यांनी काय सांगितलं होतं. आणि मग ही सगळी माहिती तो मनामध्ये, ज्याला रिकॉल करणं म्हणतात, ते रिकॉल करून मला काय वाटतं, हे ज्ञान आहे. ही माहिती आहे, याला काय वाटतं राजनीतीमध्ये, याला काय वाटतं अर्थशास्त्रामध्ये, पण मला काय वाटतं हे ज्ञान आहे. आणि हे ज्ञान आतनं येतं. आणि त्यासाठी तपश्चर्या करावी लागते. अवघड वाटला शब्द? अवघड वाटला? नाही. तपश्चर्या वगैरे असा मोठा शब्द जरी असला, तपश्चर्या म्हणजे एकांतात स्वतःच्याच मनाशी हितगुज साधणं म्हणजे तपश्चर्या आहे.
वा. आणि तपश्चर्येमधूनच खऱ्या अर्थानं ज्ञान प्रगट होत असतं. हम्म. ज्ञान हे प्रगट होतं. तो दिवा नाही पेटवला. विद्यार्थी असं आहे ते समोर विद्यार्थी लाव काडी पेटवून असं नाहीये ते. हम्म. ते आत्म निर्माण होतं ते ज्ञान. हम्म. म्हणून ज्ञान ही गोष्ट, हा विषय सुद्धा, शब्द सुद्धा नीट समजून घेतला पाहिजे. ज्ञान, शिक्षण, शिक्षण पद्धती. शिक्षण पद्धतीवरती तुम्ही येऊन थांबला. तुम्ही दशकानुदशक ह्या शिक्षण पद्धती जवळून बघितलेली. तुम्ही म्हणालात की पेशा म्हणून निवृत्त झालो, पण व्रत म्हणून आजही आहे. बदलत्या शिक्षण पद्धतीवरती तुम्हाला काय बोलायचं? सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा, मातृभाषेतनं शिक्षण हेच सगळ्यात महत्वाचं आहे. वा. कारण असं आहे की मुलगा गर्भसंस्कार नावाचा शब्दप्रयोग तू ऐकला असेल. हो. असंख्य गोष्टी खरं म्हणजे मोठं ज्ञान तो गर्भात असतानाच मिळत असतो. हम्म. अभिमन्यूची कथा माहितीये ना, हम्म. वीर अभिमन्यूची, हम्म. महाभारतातली, हम्म. गर्भसंस्काराची. ते चक्रव्यूह भेदण्याचं बालकडू त्याला गर्भामध्ये गर्भात. प्राप्त झालं होतं. पण नंतर इथनं बाहेर पडण्याचं जे काही ज्ञान होतं ते मिळालं नव्हतं. मुद्दा असा आहे की गर्भात असतानाच हे खरं म्हणजे ज्ञानाची पहिली पायरी सुरू होते. हम्म. त्याच्या पुढे इयत्ता स्टँडर्ड ज्याला आपण म्हणता, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, आणि आताची नवीन शैक्षणिक पद्धतीमध्ये नवीन आराखडा जो आहे त्याच्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 10वी आता काय होणार आहे माहीत नाही. 12वी नंतर व्यावसायिक कोर्सेसला जाता येईल, वेगळ्या स्पर्धा परीक्षांना त्याला अटेंड करता येईल. परंतु हा जो मूळ वयानुसार शिक्षण पद्धतीमध्ये वाढ होत जाते ना, ती तीच आहे की. हम्म. त्याच्यात फार फरक नाही पडलेला. आणि तुला नेमकं काय विचारायचं आहे? पद्धती म्हणजे पद्धती म्हणजे मुलांवरती परीक्षेचा ताण नको म्हणून केलेले बदल, की परीक्षा नाही, 7वी पर्यंत नापासच होणार नाही, हा, किंवा करणार नाही. आता आम्ही हो. ज्यावेळेला शाळेत होतो हो. त्यावेळेला वार्षिक परीक्षेचं टेन्शन हो. हे आम्हाला काय असायचं ते आम्हाला माहिती. ते प्रत्येक विद्यार्थ्या तो ज्या फेजमधनं गेलाय ते त्यांना माहिती आहे. आज मुलं बघताना ज्या वेळेला बघतो 7वी पर्यंत पास होणारच आहे की आपण. ही पिढी नाजूक करण्याचं काम चालू आहे, असं नाही वाटत? हेच मला विचारायचं की याच्याविषयी नाजूक पिढी निर्माण होणारी आहेत ना, हम्म. की अरे मला एक वार्षिक परीक्षा द्यायची आहे, संपूर्ण सिलेबस मला एका पुढच्या 3 तासामध्ये व्यक्त करायचं, लिहायचं आहे. हम्म. त्यासाठी मला किती मेहनत करावी लागेल. हम्म. ती मेहनत पुढच्या या पद्धतीमध्ये कमी कमी होत जात. ती जी क्षमता आहे, हम्म. त्या क्षमता हम्म. कष्ट करण्याच्या कमी होतील आणि सगळं सोपं 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 साधं सुधं असं होईल. हम्म. आणि मुलांना असं वाटेल की अरे सोपं आहे. हम्म. सोपं नसतं. हम्म. त्यासाठी सोपं असतं पण कष्ट करावे लागतात. कष्टाशिवाय जे मिळतं ना ते योग्य नाही. हम्म. कष्ट करून जे मिळतं ना हम्म. तेच खरं असतं. हम्म. आणि हा खूप वेगळा संदेश आता या निमित्ताने बाहेर येईल मुलांच्या मध्ये, की अरे मला कष्ट न करता यश मिळत आहे. हम्म. हल्ली परीक्षा पद्धती आणि ते सगळे हो. क्लासेस आणि हे सगळे, आता काही वेगळं बोलायची गरज नाही त्याच्यावर. हे केलं की हे मार्क, हे प्रश्न लिहिले, ही तयारी केली की हे मार्क. अरे आमच्या वेळेस ते आठवल्यांचं एवढं जाड पुस्तक होतं मॅथमॅटिक्सच्या संदर्भात, मॅथमॅटिक्सचं त्याचा अभ्यास करायचा 11वीला. कुठे गेलं सगळे? कष्ट आणि त्या कष्टाबरोबर जी मेहनत आहे, की गोष्ट मिळवण्यासाठी काही मेहनत करावी लागते, हे जाऊन सगळं साधं सोपं आणि काय त्याला म्हणता येईल, प्लास्टिकचं बनवलं येईल. किंवा ते दप्तराचं ओझं मुलांच्या हातात. म्हणजे राजकीय इच्छाशक्ती आणि या सगळ्यांमध्ये ज्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. कारण कसं आहे, आपण जे नागरिकशास्त्र शाळेमध्ये शिकतो होय.
ते नागरिकशास्त्र जे 20 मार्कासाठी शाळेमध्ये आहे, तर तेवढा तो विषय मर्यादित नाही. नागरिकशास्त्र हेच मूलतः तुमचं पहिलं पक्कं होणं आवश्यक आहे. आणि त्याचा परिणाम हा तुमच्या भावी आयुष्यावरती होत असतो. कारण तुम्ही जे निवडून देता, तुम्ही ज्या सगळ्या गोष्टी करता, ते तुमचं भवितव्य आणि भविष्य ठरवत असतात. ते ज्यावेळेला त्यांच्या प्रचारासाठी तुम्हाला बरं वाटावं म्हणून हे जेव्हा बोलतात, की शाळेतल्या मुलांच्या दप्तरातलं ओझं कमी करणारे, दप्तराविनाच मुलगा किंवा मुलगी शाळेमध्ये गेलं पाहिजे. तर माझं म्हणणं असं आहे, की त्या वयामधले ते कष्ट आणि त्या गोष्टी ह्या त्या मुलांनी आनंद म्हणून तो स्वीकारला गेला पाहिजे. तो तुम्ही हिरावून का घेताय? हा माझ्या मनात येणारा प्रश्न आहे. तर त्याच्याविषयी तुमचं एक प्रांजळ मत काय? आणि तू रमणबाग पुण्यातल्या शाळांमध्ये शिकलास. हो. मला सांग, काश्मीरच्या खोऱ्यामध्ये ज्या शाळा भरतात, हं, मला माहिती आहे, मी ते बघितलंय आणि अनुभवलं पण आहे आणि ऐकलंय पण. हं. ती मुलं कुठेतरी डोंगरावर काश्मीरच्या वरच्या व्हॅलीवरती, वरच्या शिखरावरती शाळा असते हं. आणि दप्तराचं ओझं घेऊन ती मुलं एक मोठी दरीच्या दरी चढवून तिथे जातात आणि तिथे शिकतात. आपण काय करतोय माहिती का? फक्त पुणे शहर आणि बरोबर. शहरी याचाच विचार करतोय. हं. पण अशी अनेक ठिकाणं आहेत की जिथे वाहनं नाहीत, दप्तरं नाहीत, सगळ्या सुविधा नाहीत, इंटरनेट नाही. शिकतात ना मुलं? हं. का फक्त शिकण्याचा वारसा फक्त शहरी मुलांकडेच आहे? बरोबर. अरे नाही. ती मुलं पण पुढे गेलीत ना, त्यांनी पण काहीतरी करून दाखवलं ना अगदी आयुष्यामध्ये. बरोबर. म्हणजे असं काही नाहीये की ओझं कमी केलं म्हणजेच उत्तम शिक्षण हं. आणि पाठ्यपुस्तकं कमी केली म्हणजे उत्तम शिक्षण, अभ्यासक्रम कमी केला म्हणजे उत्तम शिक्षण, असं नाहीये. उलट माझं म्हणणं असं की ताण दिला पाहिजे. हं. पण आणखी एक मुद्दा आहे बरं का. रबर असतं, ताणलं की ताकद निर्माण होते. हं. पण ते सुद्धा किती ताणायचं हे ठरवलं पाहिजेच ना. हं. एक संतुलन साधलं पाहिजे ना. फार ताणलं, सकाळपासून रात्रीपर्यंत अभ्यास ग्रहपाठ, ही परीक्षा, ती परीक्षा, ती परीक्षा, ही परीक्षा, हा क्लास, ताणलं मुलांना. हं. त्याला स्वतःला घरी आल्यानंतर चिंतन करायला वेळ कुठे दिला? हं. ही प्रक्रिया अशी आहे रबरासारखी. थोडी ताणली तर पाहिजेच, नाही तर ते रबर असंच राहील. हं. थोडी ताणली तर पाहिजेच, पण एवढाही ताण नको की याच्यामुळे ते तुटेल. हं. हे संतुलन शिक्षकाला माहित असतं, हं. पालकांना माहित असतं, पण शिक्षकाला हे बरोबर माहित असतं की एखाद्या मुलाची क्षमता कशी वाढवायची. हं. खेळामध्ये असेल, संगीतात असेल, कलेमध्ये असेल, तो कोणत्या क्षेत्रात आहे हे शिक्षकाला माहित असतं जास्त. हं. मी असं म्हणणार नाही की पालकांना माहित नसतं, पण शिक्षकाला जास्त माहित असतं. कारण मुलगा पालकांपेक्षा शिक्षकाशी जास्त कनेक्टेड असतो. कारण तो 8 तास त्यांच्या बरोबर असतो. बरोबर असतो, हं. बघत असतो ना असं. हं. कितीही आपण आत्ता म्हणजे शिक्षण पद्धतीवरती बोललो आणि किती आपण त्याच्या खोलात गेलो, तरी एक ना लेयर असा क्रिएट होतो वरती, की शिक्षण पद्धतीबरोबरच आज मराठी माध्यमांच्या ज्या शाळा आहेत, त्या शाळांसमोरची ठळक अशी प्रमुख वर्तमानातली आणि भविष्यातली येणारी काय आव्हानं वाटतात तुम्हाला? कारण तुम्ही त्या प्रोसेसचा सगळ्यात महत्वाचा भाग होतात. तुम्ही जरी आता निवृत्त झालेला असलात, तरी सुद्धा त्या प्रोसेसमधला तुम्ही एक भाग होतात. आणि तुम्ही तो बदलता काळही बघितलाय. आज मराठी माध्यमांच्या शाळांसमोरची प्रमुख ठळक अशी विशेष आव्हानं काय आहेत, की ज्यांनी मराठी भाषेतल्या शाळा पुढे आणि भविष्यात तारतील? एक उपमा देऊ? ही आपली गाडी अशी चढावर चालली आहे. हं. ब्रेक लावला चढावरती, न्यूट्रलवर गाडी आणली तर काय होईल? मागे येईल. तिला ऍक्सिलरेटरच केलं पाहिजे. तसं हा जे सगळे स्पर्धेचं युग आहे ना, हं. शिक्षण क्षेत्र असेल, कुठलंही क्षेत्र असेल, तुम्हाला सतत ऍक्सिलरेटच केलं पाहिजे. स्वतःची ज्याला अपडेट नॉलेज म्हणतात ना, ते सतत केलं पाहिजे. हं. किती दिवस मी माझ्या लहानपणी शिकलेला अभ्यासक्रम त्याच्या आधारे 40 वर्ष शिकवायचं? हं. मी माझ्या शाळेमध्ये असताना जे काही शिकलो होतो, पाठ्यपुस्तक, अभ्यासक्रम, त्याच नॉलेजच्या आधारे जर मी आत्ताच्या मुलाला शिकवायला लागलो तर तो ऐकून नाही घेणार. बरोबर.
शिक्षकांनी स्वतःचं नॉलेज सतत रोज रोज अपडेट केलं पाहिजे. कारण आता काळ एआयचा आहे बरं, हम्म. आणि या एआयच्या दुनियेमध्ये थापा मारून नाही चालणार किंवा गप्पा बस रे मी सांगतो ते ऐक, असं नाही ना चालणार. आत्ताच्या मुलांना त्यांच्या बुद्धीची तहान भागवली आणण्यासाठी स्वतःचं नॉलेज सतत अपडेट करण्याची गरज शिक्षकाची आहे. हम्म. पण मला सांगा की जनगणना करायची, हम्म. बाहेर सरकारी कामं करायची, हम्म. एका बाजूला म्हणायचं आम्ही शिक्षकांना मुक्त केलेलं आहे शिकवण्यासाठी, हम्म. त्यांना हे काम द्यायचं ते काम द्यायचं. कुणी सांगावं या विषयावर, मी तर अनुभवी आहे की बाहेर जाऊन जनगणना करायची आणि वर्गात येऊन गणित शिकवायचं. तो मेंदू आहे का काय आहे, तो कॉम्प्युटर आहे का? कॉम्प्युटर नाही आहे शिक्षक म्हणजे, बरोबर. की त्यांनी बाहेर जाऊन कष्ट करून कुठेतरी फिरून यायचं, जनगणना करायची, नावांची यादी करायची. आज शिक्षकांचे सर्वात जास्त वेळ डेटा भरण्यामध्ये जातोय. हम्म. केवढी समस्या आहे हो, डेटा भरायचा. मुलगा त्याचं हे त्याचं ते, त्याची इन्फॉर्मेशन मी सांगत नाही तपशिलामध्ये. हम्म. डेटा भरण्यामध्ये विद्यार्थ्याचा शिक्षकाचं निम्म एनर्जी जातीये. उरलेली आणखीन 20% इतर जी कामं आहेत त्याच्यामध्ये जातीये. हम्म. शासकीय कामं आहेत, पालकांना सांभाळायचं आहे, अनेक गोष्टी आहेत. हम्म. उरलेल्या त्या एवढ्याशा एनर्जीमध्ये तो समोरच्या 60 मुलांना काय पुढे पडणार आहे? हम्म. कोणी विचार करायचा याचा? केला पाहिजे. पण एवढं असून सुद्धा जेव्हा मराठी माध्यमातले शाळेतले शिक्षक काही उभे राहतात ना ठामपणे, हम्म. आपली रमणबाग असेल किंवा आणखीन असेल, हम्म. तेव्हा खरंच त्यांना नमस्कार केला पाहिजे. कारण नाही सांगत बसली लोक. जी परिस्थिती बदलता येण्याची शक्यता नाही ती स्वीकारून, जी परिस्थिती बदलता येणं शक्य आहे त्याच्यावर काम करून आज मराठी माध्यमाचे शिक्षक उभे आहेत. वा. म्हणून आज टिकून आहेत. पण नुसतं टिकून राहून चालणार नाही रे. स्पर्धेचा काळ आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर आजूबाजूच्या शाळा कशा आहेत? हम्म. एक शाळा माहिती आहे मला, तिथं मुलं हेलिकॉप्टरमधनं उतरतात, हेलिपॅड असतं. हम्म. मुलगा मगाशी तो दप्तरांचा विषय मांडलास ना, मुलं व्हॅनमधनं उतरतात, दप्तर आयांकडे किंवा खालच्या एखाद्या सेवकाकडे देतात आणि लिफ्टने वर जातात. AC, क्लासरूम, अपडेट, सर्व प्रकारचे कॉम्प्युटर वगैरे अशा सगळ्या व्यवस्था, सर्व सुविधा. इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये तर एका विषयासाठी 2 शिक्षक असतात. हम्म. प्रत्येक ऍक्टिव्हिटीसाठी वेगळे शिक्षक असतात, एक्सपर्ट्स असतात. हम्म. शिवाय त्या मुलांचं ऑब्झर्वेशन करणारे आणखीन एक कोणतरी असतं. प्रत्येक शिक्षक इंग्लिश मिडियम किंवा इतर शाळांमध्ये वर्गात जाण्यापूर्वी मी काय शिकवणार आहे याची लेसन नोट त्याला करावी लागते, ती सुपरवायझरने सँक्शन करावी लागते आणि मगच तो वर्गात जाऊ शकतो. हे सगळं गूढ वाटत असेल ना, अशक्य वाटत असतं ना, पण त्या शाळा हे करता आहेत आणि त्यांच्या तुलनेमध्ये आपल्याला उभं राहायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल याचा विचार खरंच करण्याची गरज आहे. आज ज्या पद्धतीने आता मी समाजात ज्या वेळेला फिरतो त्यावेळेला आजूबाजूला कानावरती ऐकू येतं की अरे आमच्या वेळेला तर आम्ही एवढ्या एवढ्या पैशात आमचं शालेय शिक्षण झालं. आज एकेका वर्षाची शाळेची फी हा जर का फक्त विषय बघितला तर ते लाखोच्या घरामध्ये त्या फीज आहेत. आणि मग खरंच पालकांमध्ये चर्चा चालते, हे शिक्षण खरंच एवढं वर्थ आहे? आपण एवढ्या फीज देतो, हे शिक्षण खरंच एवढं वर्थ आहे? अशा ज्या वेळेला चर्चा चालतात, एवढा फीचा फुगवटा का बरं वाढला? खूप कारण आहेत बरं का. पण मोकळेपणाने विचारलायच म्हणून मोकळेपणाने सांगतो. हो. पालकांचा असा एक समज झाला आहे की ज्या शाळेची फी चांगली हम्म. तिथे माझा एकुलता एक मुलगा उत्तम शिकेल. हं. कारण सगळीकडे आता एकुलता एक मुलगा आहे, त्याला उत्तम हो, मिळावं उत्तम असं मिळावं. सगळ्या आणि साहजिक येते. आणि आणखी एक मुद्दा येतो की अशी फी भरणारी, अशा प्रकारची फी भरणारी जी मुलं त्या शाळेत असतील, त्या वर्गातले जे सराउंडिंग असणार आहे ती पण त्या विद्यार्थ्यांचा दर्जा त्याच असणार आहे. हं. त्याच दर्जाच्या मुलांमध्ये तो शिकणार आहे, शिकायला मिळावं
म्हणून पालकांचा एक अट्टास असतो की माझी मुलं जिथे फी जास्त तिथे शिकावी. पण पालकांनी हा दृष्टिकोन बदलणं खूप गरजेचं आहे की केवळ फी, केवळ इन्फ्रास्ट्रक्चर आणि केवळ शिक्षक आता सांगायची गरज आहे का की इतर नॉन ग्रँट स्कूलमधले शिक्षक त्यांचा ड्रेस कोड असतो. हा आमच्या शाळेतले शिक्षक धोतर घालून येत होते. आमच्या शाळेतले शिक्षक जब्बा पायजमा घालून यायचे. तुला आठवत आहे आपल्या शाळेमध्ये खोत सर होते. हा ते खूप ग्रामीण भागात आले होते. काय होती हो पर्सनॅलिटी, साधारण 5 फूट उंचीचे, चेहऱ्यावरती नाही सांगत. इंग्लिशचा तर गंधच नाही. ग्रामीण भागातनं आलेले. त्यांचं वैशिष्ट्य असं होतं बरं का, ते पायी नदीतनं, होडीतनं, बसनी, पायी प्रवास करून शाळेमध्ये यायचे. ते ज्या ठिकाणी राहत होते तिथे. आणि आपल्याकडे त्यांना एकदम बचा वर्ग दिला बरं का, आणि स्कॉलरशिप दिली. काय झालं असेल त्या शिक्षकाचं, त्या विद्यार्थ्यांनी काय त्यांची, आता तुझ्या लक्षात आलं काय काय व्हायचं ते. पण 10वीच्या सेंड ऑफच्या वेळेस ज्यावेळेस विद्यार्थ्यांना विचारलं की तुमचे सगळ्यात आवडते शिक्षक कोण, त्यावेळेस त्यांनी नाव दिलं खोत सर. का रे? शिक्षकाची पर्सनॅलिटी म्हणजे काय असते? केवळ तो दिसतो कसा, बोलतो कसा याच्यावर आहे. शिक्षकाला आचार्य असं म्हणतात. आचार्य, शिक्षक आचार्य. आचार्य म्हणजे जो आपल्या आचरणातनं शिकवतो. जर माझं आचरणच म्हणजे माझी 5 वाजता नोकरी सुटली आणि मी जर म्हणून म्हटलं की शिक्षक हा कायम शिक्षकच असतो. आणि जर मला विद्यार्थी फार बघत असतात बरं का शिक्षकाला. विद्यार्थी म्हणजे बायनाकुलर आणि काय मायक्रोस्कोप असतात ते बघत असतात शिक्षकाकडे. अरे तो काय करतोय, काय चाललंय. आणि जेव्हा त्याच्या असंही लक्षात येतं की ते जे बोलतायत तसेच वागतायत. आजची समस्या हीच आहे. दिखाऊ जगातली आजची समस्या ही आहे की जसं दिसतंय तसं नाही आहे आणि म्हणून फसतायत. तसं शिक्षकाच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाचं आचार्य बनलं पाहिजे त्याने. केवळ शिक्षक बनून चालणार नाही. केवळ माहिती म्हणतो गुगल आहे की हो. मी शिक्षकांना कधी कधी विचारतो, अरे तुम्हाला काय तर शिकवायचं बाकी राहिले हो, खरं सांग कोणता विषय असा आहे आणि कोणती गोष्ट अशी आहे की जी शिकवायची बाकी आहे. फक्त एक गोष्ट आहे शिकवायची बाकी आहे, आणि ती म्हणजे जसा तू प्रथमच उल्लेख केला, मूल्य. आई वडिलांना नमस्कार करावा, आपल्या सहकार्यांशी कसं वागावं, देशावर प्रेम कसं असावं, हे कशातनं शिकवलं जाईल. ही मूल्य फक्त आणि फक्त मराठी माध्यमाच्या शाळेतच होऊ शकतात असं मला वाटतं बरं का. इतरही शाळा खूप प्रयत्न करत असतील, करत असतातच नक्की. परंतु तू मराठी मी मराठी, मराठीचा अभिमान का नाही बाळगायचा, आपल्या शाळांचा अभिमान का नाही बाळगायचा. अगदी बरोबर. जर तुलनाच करायची असेल तर सांगितलं पाहिजे ना कॉलर हे करून की अरे होय मी मराठी माध्यम, होय माझी ही शाळा. याच्यामध्ये दुसऱ्या शाळांना कमी लेखणं हा भाग नाही आहे. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं गरजेनुसार त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट केली आहे. गरजेनुसार त्यांचे शिक्षक, गरजेनुसार त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये डेव्हलपमेंट त्यांनी केली आहे ना. ते काही कमी नाही आहेत, पाहिजेच आहे, ते पण पाहिजेच आहे. पण यामध्ये साध्या शाळा, साधे शिक्षक हे तितकेच महत्वाचे आहेत ना. कॉर्पोरेशनच्या शाळा असतील, साध्या शाळा असतील, ग्रँटेड स्कूल असतील, हे टिकले पाहिजेत ना. तुला काय वाटतं? रमणबाग सारखी शाळा की म्हणजे आजही शाळेवरून जाताना, शाळेमध्ये गेल्यानंतर ऊर भरून येतो आणि अभिमान वाटतो की मी या शाळेचा विद्यार्थी आहे. पण आमची जी जनरेशन आहे, जी आता आम्हाला मुलं आहेत आणि आमच्या आधीच्या जनरेशनला काही बाबा शाळेत जायला लागली आहेत, आमची आता शाळेत जातील, अशा आम्ही स्टेजला आहोत. पण आम्ही लोक दचकतो मराठी माध्यमांमध्ये शाळेत मुलं घालायला, आणि इंग्रजी माध्यमांचा ओढा हा दोष तुमचा आहे का कोणाचा आहे? साहजिक आहे, आमचाच आहे. पण त्याच्यामध्ये तो एक पण जो आहे ना, तो असा आहे, तो 2 गोष्टींचा आहे. एक,
समाजात राहतोय म्हटल्यानंतर काही सामाजिक प्रेशर आहेत. कशी ते सांगतो. आता काय झालंय, की स्कूल बस येतात. होय हं. होय. आणि स्कूल बस आल्यानंतर घरातलं मूल घरामध्ये हट्ट करतं, की मला ह्या स्कूल बसमधनं जायचंय किंवा मला ह्या शाळेत जायचंय. माझ्या बिल्डिंगमध्ये जर का 4 मुलं ही ह्या शाळेमध्ये जात असतील, हम्म. तर एक पालक म्हणून पीअर प्रेशर खाली पालक येतो, की माझा मुलगा किंवा माझी मुलगी सुद्धा ह्या दर्जा जे म्हणतो आपण डेकोरेशन ज्याला म्हणतो, की आत पाणी आहे का नाही माहित नाही. पण बाहेरचं डेकोरेशन जे आहे, त्या सगळ्या डेकोरम मध्ये फिरलं पाहिजे. या पीअर प्रेशर खाली येतात आणि मग परवडत नसताना सुद्धा कर्ज काढून शाळेच्या फिया भरणारे पालक आज माझ्या ओळखीत आहेत. असा वर्ग मोठा आहे. होय. असं असताना हा फुगवटा वाढला कसा? मग मराठी शाळांचं महत्व 2 मराठी, आज तुम्ही मराठी, मी मराठी. माझ्या जनरेशनची 2 मित्र किंवा 2 मैत्रिणी भेटल्यानंतर त्यांची मुलं आज इंग्रजी माध्यमातच जात आहेत. भले ते मराठी माध्यमात शिकलेले असतील, पण त्यांची मुलं इंग्रजी माध्यमातच जात आहेत. हे कसं थांबवायचं? किंवा थांबवायचं म्हणण्यापेक्षा सुद्धा माझं म्हणणं आहे, की दृष्टिकोन कसा बदलायचा? हा फार मोठा प्रश्न आहे. त्याच्यावरती तुमचं मत काय? माझं मत विचारशील ना, तर सगळ्याचा संबंध कुठे येतो? तर माझा मुलगा चांगल्या शाळेत शिकला, हं, उत्तम शिक्षण घेतलं, हं, उत्तम जॉब त्याला मिळाला पाहिजे. इथं हं. प्रश्न येतो की नाही? बरोबर. मुद्दा कुठे येतो? ह्या सगळा प्रवास कशासाठी? सराउंडिंग वगैरे सगळं नंतर. त्याला उत्तम शिक्षण मिळाल्यानंतर जेव्हा शिक्षणाचा संबंध नोकरीशी लागला, हं, तिथे गडबड सुरू झाली. हं, जेव्हा माझ्या मुलाला अशा प्रकारच्या शाळेतनं शिक्षण मिळाल्यानंतर चांगला जॉब मिळतो आहे, हं, मग माझी ओढ तिकडेच सुरू होते. हं, पण आता काळ बदलतोय. हं, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये जो काही बदल होत त्याला वेळ लागेल थोडा. हं, ते एस्टॅब्लिश व्हायला वेळ लागेल. एकदा एका दिवसात होणारी प्रक्रिया नाहीये. हं, पण हळूहळू होईल, हं, की ज्यामध्ये समजा मला असं वाटलं, की मला संगीतामध्ये करिअर करायचंय, हं, कर ना. मला वाटलं, की मला ॲग्रिकल्चरमध्ये करिअर करायचंय, कर ना. अशी जेव्हा ह्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये वेगळी क्षेत्र सहज ओपन होतील आणि जेव्हा असं लक्षात येईल, की आता जॉब मिळणं ही गोष्ट आताचा सगळा काळ बघितला ना, हं, नाही सोपी. हं, स्किल जॉब ज्याला म्हणतात, ते स्किल जॉबच इथून पुढे काही टिकतील आणि त्यासाठी माझ्या आवडीच्या क्षेत्रामध्ये मला जायला मिळणं. हं, पालक म्हणतात, की माझ्या मुलाने हेच व्हावं. आता त्या मुलाला काय वाटतंय पण? हं, त्या मुलाला काय वाटतंय मी संगीत व्हावं, संगीतकार व्हावं, मी खेळाडू व्हावं, त्याला काय वाटतं याचा कोण विचार करतोय? हं, म्हणजे एक प्रकारे पालक त्या मुलावरती आपल्या महत्वाकांक्षा लादतायत, की ज्याला अजून ते कळत नाही की मी कोण आहे ते, हं, मला काय व्हायचंय ते. हं, आणि ह्यामध्ये एक फार मोठी दरी निर्माण होतीये. याचा परिणाम असा होतोय, पालक बेचैन आहेत, विद्यार्थी बेचैन आहेत, सगळीकडे बेचैनी जी आहे ना, ती हं, त्याच्यामुळे आहे, की याला काय वाटतंय ते यांना वाटत नाही, याला काय वाटतंय ते यांना समजत नाहीये. हं, हे केव्हा घडेल? जेव्हा आताच्या बदलत्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये हे लक्षात येईल, की अरे मला माझ्या आवडीच्या क्षेत्रामध्ये करिअर करता येत आहे. हं, मला अर्थार्जन करता येते संगीतामध्ये, मला अर्थार्जन करता येते चित्रकलेमध्ये, मला अर्थार्जन करता येते शेतीच्या व्यवसायामध्ये, मला अर्थार्जन आणखीन वेगळ्या क्षेत्रामध्ये करता येते. ही क्षेत्र जेव्हा मोकळी ओपन व्हायला लागतील नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये, हं, की याच्यामध्ये इथून पुढे रिसर्चला खूप महत्त्व आहे. हं, म्हणजे मला कॉम्प्युटरमधलं हे ॲप येतं का, ते ॲप येतं का, ते ॲप येतं का, याच्यापेक्षा ज्याला आउट ऑफ बॉक्स विचार करणं, ब्रेनस्टॉर्मिंग ज्याला म्हणतात, ह्याला किंमत वाढणार आहे. हं, हे जेव्हा लक्षात येईल ना, तेव्हा हा बदल नक्की होईल. पण याला थोडा वेळ लागेल, हं, थोडा वेळ लागेल. हं. येणारा जो काळ असेल, तो काळ आणखीन 4-5 वर्षाचा आपण विचार केला तर खूप पटकन हे चेंजेस होणार आहेत आणि हे चित्र बदलणार आहे, नक्की बदलणार आहे. हं. शिक्षक हा नेहमी आशावादीच असतो म्हणतात ना, तसं तशी ही गोष्ट आहे. अहो, आता तू म्हणलास ना, विषय काढलास ना, याही मुद्द्यावर मला बोलायचं आहे. शिक्षकाने कधी तुला जमणार नाही, हे तुला येत नाही, ते तू करू नकोस, कधी बोलायचं नाही. हं, आणि पालकांनी पण नाही. हं, कायम आशावादी, अरे जमेल तुला,
अरे कर ना, अरे तू छान याच्यामध्ये गातोयस बरं का, अरे तुझ्या हातामध्ये जादू आहे बरं का. ही जी काही ऊर्जा आहे ना शिक्षकाची, ही ऊर्जा खूप महत्वाची आहे. म्हणून तो मुळात तो स्वतः असा एनर्जेटिक असेल आणि तो जर स्वतः निराश नसेल तर पुढची पिढी चांगल्या प्रकारे घडू शकते. पण मुद्दा पुन्हा असाच येतो की त्याच्या डोक्यावरती इतक्या प्रकारची बर्डन टाकल्यानंतर तो कसा एनर्जेटिक राहणार, कसा एनर्जेटिक राहणार. कारण शेवटी संबंध बुद्धीचा आहे आणि सगळ्यात जास्त ऊर्जा याच्यापेक्षा बुद्धीची लागते ना, मेंदूला लागते ना. ती जर त्याच्यात निर्माण व्हायची असेल तर इतरांमध्ये मुलांमध्ये निर्माण होईल आणि ती होण्यासाठी मुळात तो आनंदी असला पाहिजे, तो आशावादी असला पाहिजे, तो रिलॅक्स असला पाहिजे. माझ्या वेळी आठवत आहे की मला जर एखादा गोष्ट शिकवायची असेल ना, एखादा टॉपिक शिकवायचा असेल ना, तर घरी मला 2 तास त्याच्यावर मेहनत करावी लागायची. या पुस्तकात काय आहे, त्या पुस्तकात काय आहे, माझा अभ्यास करायचो. मग आता हा स्वतःचा अभ्यास करायला शिक्षकांना वेळ कुठे मिळतोय. तो जे काही सारख्यामध्ये आहे, ही माहितीवर ती माहितीवर ती माहितीवर, ही परीक्षा ती परीक्षा ती परीक्षा, सारख्या परीक्षाच आहेत. मला सांग ना की 60 मुलं आहेत, आत्ता एक परीक्षा झाली, त्याचे पेपर तपासणं, त्याचा लगेच रिझल्ट लावायचा, त्याचा पुन्हा फीडबॅक घ्यायचा, हे सगळं आवश्यक आहे. पण त्याच्यामध्ये शिक्षक किती वेळ जातोय आणि वेळेचा संबंध त्याच्या एनर्जीशी आहे. म्हणजे पुन्हा मुद्दा तोच येतो की शिक्षक जितका रिलॅक्स, आनंदी, अभ्यासू आणि काहीतरी मला शिकवायची ही अर्ज असेल तर त्याच्याकडनं हे ज्ञान चांगलंच होईल ना. म्हणजे चांगलं होण्यासाठी हे सगळं केलं पाहिजे. आम्ही शाळेमध्ये असताना ना, मुख्याध्यापकांच्या केबिनच्या बाहेरून जाताना आम्हाला फार एक गंमत वाटायची बरं का, काय रे की हे भारी आहे, हे सगळे शिक्षक इकडे बसलेत, ह्यांना स्वतंत्र एक छान केबिन आहे, छान खुर्ची टेबल मस्तपैकी टिंग टिंग वाजवतात, ते टेबलवरती बॉल येतो, मग हे सगळं भारी आहे. पण नंतर ज्या वेळेला आता म्हणजे मी तुम्ही त्या मुख्याध्यापकांच्या खुर्चीमध्ये बसलेले असायचात, मुख्याध्यापकाची प्रोफेशनल जबाबदारी हा एक वेगळा विषय झाला. पण मुख्याध्यापकाची जबाबदारी खऱ्या अर्थाने काय असते, मुख्याध्यापकामध्ये काय गुण असले पाहिजेत, कारण त्याला विद्यार्थ्यांना पण त्यांना घेऊन बरोबर जायचंय, ऍट द सेम टाइम प्रोफेशनल्स, कलिग्स ज्याला आपण म्हणतो, शिक्षक, या सगळ्यांना पण जहाजातून बरोबर घेऊन जायचंय. मुख्याध्यापकाकडे काय गुण असले पाहिजेत? मला माहित नाही माझ्या सगळे होते की नाही, पण मी प्रयत्न करत होतो. हे सगळे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करत होतो. पहिली गोष्ट मी अशी केली मुख्याध्यापक झाल्यावरती की अरे मला SS कोड माहीत असला पाहिजे. काय अधिकार मुख्याध्यापकाचा, काय कर्तव्य आहेत जे पुस्तकात आहे ते त्याचा अभ्यास मी केला पाहिजे. त्याने सगळं शिकून घेतलं. त्याचबरोबर मी माझी मुख्याध्यापक होते त्यांच्यावर चर्चा करून, त्यांना भेटून त्यांच्याकडनं शिकून घेतलं की अरे तुमच्या वेळेस समस्या काय होत्या, काय काय प्रश्न आहेत, ते हे कसे सॉल्व्ह केले तुम्ही, या समस्येला तुम्ही कसं सॉल्व्ह केलात. हा एक भाग म्हणजे कायद्याचं, नियमाचं, RTEचं याचं नॉलेज शिक्षक मुख्याध्यापक म्हणून प्राप्त करणं. दुसरी गोष्ट, तो एक टीमचा लीडर आहे. टीम लीडर म्हणून त्याला एक खूप महत्वाची जबाबदारी आहे. ती जबाबदारी म्हणजे काय होतं माहिती का, मुख्याध्यापक एक आला की त्याच्या विचारानेच म्हणजे तो गेला की सगळं चित्र बदलतं शाळेचं. एक मुख्याध्यापक आला, चित्र बदललं, दुसरा मुख्याध्यापक आला, चित्र बदललं. असं होऊ नये म्हणून मुख्याध्यापकाजवळ एक व्हिजन असलं पाहिजे. व्हिजन म्हणजे मला माझी शाळा कुठपर्यंत नेऊन पोचवायची आहे, जे लोकमान्य टिळकांचं व्हिजन होतं, जे आगरकरांचं होतं, जे वासुदेव बळवंत फडक्यांचं होतं, जे पुण्यश्लोक अहिल्याबाईंचं होतं, यांनी मुलींच्या शिक्षणाची शाळा सुरू केल्या, महात्मा फुल्यांचं होतं. हे व्हिजन आहे. व्हिजन म्हणजे मी जर माझा कार्यकाल आणखीन पुढे 5 वर्ष असेल तर 5 वर्षानंतर माझी शाळा, माझे शिक्षक या पदावरती, या स्टेजवरती नेऊन पोहोचले पाहिजेत. आणि त्याचबरोबर असंही होता कामा नये की मी इथनं बाहेर पडणार आहे, आज ना उद्या इथनं बाहेर पडणार आहे, मी बाहेर पडून सगळं कोसळलं, असंही होता कामा नये. यासाठी मला
हेही प्रयत्न करावे लागले की शिक्षकांना एक महत्वाकांक्षा त्यांच्या मनामध्ये पेरावी लागली. हम्म, येस, पहिल्यांदा कॉन्फिडन्स. येस, आपल्याला हे करायचं आहे. हम्म, आपल्याला जनरेशन घडवायची आहे. हम्म, आपण काय काय करतोय? आपण नोकरी नाही करतोय. नोकरी करतोय, त्याचा पगार आहे, सगळं सगळं आहे. पण आपल्याला एक जनरेशन घडवायची आहे. हम्म, आणि लक्षात ठेवा, जर याच्यामध्ये चूक झाली म्हणजे हाही एक ठाक म्हणा किंवा मेसेज म्हणा, चूक झाली तर पुढच्या असंख्य जनरेशन त्या चुका करणार आहे. हम्म, जर माझ्यातून बोलताना एखादी चूक झाली, माझ्या शिकवण्यामधनं एखादी चूक झाली, तर ती चूक पिढ्यानपिढ्या पुढे जाणार आहे. त्याच्यामुळे माझ्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. हम्म, ही जबाबदारीची जाणीव हम्म, सर्व शिक्षकांपर्यंत नेणं हे महत्वाचं. हम्म. आणि त्याचबरोबर तुला माहिती आहे, रमणबागेत खूप प्रकल्प आपण करायचो, हो. असंख्य प्रकल्प करायचो. शाळेमध्ये रोजचा दिवस म्हणजे सणासारखा होता. हम्म, आज हा खरंय. आज हा प्रकल्प, तो प्रकल्प, तो प्रकल्प. खूप आनंदी वातावरण होतं. हम्म, शाळेमध्ये येताना विद्यार्थी हसत यायचे हम्म, आणि शिक्षक पण हसत यायचे. हम्म, अवघड असं हम्म, की शाळेत येताना विद्यार्थ्यांचं येणं, तो उत्साह असतो. पण शिक्षकांचा अरे नोकरीला जायचं आज, हम्म, शिक्षक पण आनंदी. हम्म, असं आनंदी वातावरण ठेवण्याचं एक मोठी जबाबदारी हम्म, मला वाटलं माझ्यावर होती. हम्म, की ती एक संस्था आहे, एज्युकेशन संस्था आहे. ती खूप एनर्जेटिक आणि हसरी आनंदी असली पाहिजे. हम्म, ती जबाबदारी माझ्यावर आहे. म्हणून मी माझ्यामध्ये एक प्रशासक म्हणून बदल करून घेतला. हम्म, माहितीच्या अधिकारात सगळ्या माहिती समजून घेतल्या. त्याचबरोबर एक विजन मनाशी नक्की ठेवलं की मला माझी शाळा तिथे नेऊन पोहोचवायची आहे, की जी मी बाजूला गेल्यानंतर सुद्धा तिथून वरच जाईल, हम्म, या हाईटला नेऊन ठेवायची आहे. असे मी खूप माझ्यात बदल केले. हम्म. त्याचबरोबर मी माझी पर्सनॅलिटीमध्ये काही बदल नाईलाजाने करावे लागले, पण केले ते. मी कधीही गबाळ्यासारख्या शाळेत गेलो नाही. जपावर मुख्याध्यापक आहे ना, माझा कधीही शर्ट इनच असला पाहिजे. माझ्या बुटाला पॉलिश असलंच पाहिजे, कारण मुलं बघणार आहेत माझ्याकडे. कारण मला एक विद्यार्थीचा आपला कॅप्टन मिलिटरीमध्ये मोठ्या पदावर आहे. त्यांनी एक आठवण सांगितली, सर तुम्ही जेव्हा शाळेत यायचा ना, तेव्हापासून आम्ही तुम्हाला बघायचं. हम्म, तुमचं चालणं, तुमचं बघणं. शाळेमध्ये येतानाच तुम्ही प्रसन्न चेहऱ्याने यायचात. तुमचा तो रुबाब बघायचो आम्ही हम्म, येण्याचा. हम्म. आणि असं वाटायचं की अरे, आणि तिथनं लिडरशिप आमच्या मनात निर्माण झाली. हम्म, शेवटी मुलांना लीडर पण घडवायचंय ना, हम्म. तर ही रमणबाग ही लीडर बनवणारी शाळा आहे. हो, खरंय. खरं आहे ना? हम्म. तू नाही का तुझ्या क्षेत्रामध्ये लीडर आहे? अनेक जणांना एकत्र घेऊन काम करतोस. हम्म, असे वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे लीडर्स आहेत. हे लीडर्स कसे तयार होतील? हम्म, तर माझ्याकडे बघून. हम्म, म्हणून माझं आचरण, माझी पर्सनॅलिटी हम्म, ही खूप महत्वाची आहे. हम्म, आणि पर्सनॅलिटी बरोबर हम्म. 2 गोष्टी आहेत पर्सनॅलिटीचा. तो दिसतो कसा, वागतो कसा, बोलतो कसा, हा पहिला भास पर्सनॅलिटी एथिक्सचा, आणि दुसरा भाग आहे कॅरेक्टर एथिक्सचा. हम्म, हा एक हिमनग आहे पर्सनॅलिटी म्हणजे. जो दिसतो ना, तो वरचा भाग आहे. हम्म, तो कसा आहे, गोरा पाणी का दिसतो कसा, बोलतो कसा, हम्म, ते पाहिजेच आहे. आणि ते दिसणारच नाही त्याच्याशिवाय. हम्म, पण खाली आहे ना, कॅरेक्टर एथिक्स. हम्म. माझं चारित्र्य कसं आहे, शिक्षकांनी हे खूप सांभाळणं आवश्यक आहे. हम्म. या पेशामध्ये चारित्र्य सांभाळणं हे खूप आवश्यक आहे. अगदीच. याच्या सोबत मला तुम्हाला जाता जाता 2 गोष्टी विचारायच्या आहेत. एक म्हणजे नाटकाचं वेड तुमच्यामध्ये कधी जन्माला आलं? म्हणजे शिक्षक पेशा म्हणजे वेगवेगळे विषय शिकवणं ह्या सगळ्याबरोबर नाटक हा तुमच्या जीवनाचा भाग कधी झाला? आणि ते हा. करता करता तुम्ही ते विद्यार्थ्यांपर्यंत नेलत, नवे शिक्षकांपर्यंत नेलत आणि मग शाळेचा जणू तो एक महा उपक्रम झाला जाणता राजा नावाचा. हे सगळा प्रवास थक्क करणार आहे. म्हणजे एक बाजू ही आहे आणि दुसरी बाजू कलात्मक आहे. ती कशी आत्मसात केली? शिक्षक हे व्यक्तिमत्व असं आहे हम्म, की त्याला बोलता आलं पाहिजे चांगलं, हम्म, त्याला अभिनय करता आला पाहिजे, हम्म, नाटक तर जमलं पाहिजे,
असंख्य गोष्टींचा एकत्रित समुच्चय त्या पर्सनॅलिटीमध्ये असतो. मी ज्यावेळेस म्हणतो ना, मारीना काय करतोय, अभिनय करतो, पण मारतो का मी? मनात असतं ना की अरे तुझ्या कल्याणासाठी मी काम करतोय. हा अभिनय आहे. मारीना किंवा रागवणं असेल, आत्मा नसतं. आत्मा फक्त प्रेम असतं आणि त्याला घडवण्याची एक इच्छा असते. हा अभिनय आहे. हा अभिनय शिक्षकाला आलाच पाहिजे असं मला वाटतं. अनेक गोष्टी आल्या पाहिजे त्याच्यामध्ये. अभिनय ही गोष्ट तशीच आहे. मध्ये मी एक नाटक केलं होतं बरं का. एक मुलगा असा खूप उदास होता, असायचा, काही करावं असं वाटत असतात. प्रत्येक मुलगा वेगळा आहे बरं, आणि प्रत्येक मुलाची किल्ली वेगळी आहे. तर खूप उदास मुलगा असा होता. शाळेत आला तरी उदास 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 उदास. मी आपल्या सातपुते सरांना म्हणलं की नाटक करायचं, आपण एक काम करूया म्हणून नाटक आपण तानाजीचं नाटक करू आणि त्यातल्या तानाजीचा रोल त्याला देऊ. केलं त्याने, आणि जेव्हा तो असा उभा राहिला ना, आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या राय बस, नकळत ते शब्द आतमधनं त्याच्या शरीरात उमटले आणि त्याचे जे नैराश्य आहे ना, अरे तानाजीने एवढं काम केलं, हे नकळत होणारे संस्कार आहेत. संगीत असेल, चित्र असेल, हे नकळत होणारे संस्कार आहेत. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. म्हणून नाटकही शिकलो मी, नाटक शिकवायलाही सुरुवात केली, आणि माझ्याबरोबर अनेकांना नाटक शिकवलं, आणि नाटक त्यांच्याकडनं त्यांनी केले सुद्धा. असंख्य नाटकं केली शाळेमध्ये. आपली शाळा ही जशी खेळामध्ये प्रगत होते, खेळामध्ये म्हणजे रमणबाग, खो खो म्हणजे रमणबाग, तसं नाटक म्हणजे रमणबाग, हे गणित ठरलेच होतं. आपण एक नवीन व्यासपीठच उभं केलंय म्हणजे नाटकासाठी. सातपुते सरांच्या प्रेरणे आता ते खूप काम छान करतायत. तर नाटक ही गोष्ट शिक्षकाला आली पाहिजे. जरी ते खोटं असलं तरी सुद्धा शेवटी तो एक फर्स्ट इम्पॅक्ट ज्याला म्हणतात ना, पहिला प्रभाव कशाचा पडणार आहे, तो त्याचा पडणार आहे. त्याला तो अभिनय आला पाहिजे. आणि अभिनय एकाच प्रकारचे नाही, केवळ चिडलेले नाही, त्याला खूप छान मोकळेपणाने आपल्या मुलांकडे बघता आलं पाहिजे. त्यांच्याकडे बघून एक लूक देता आला पाहिजे. माझ्या घरामध्ये मी कितीही समस्या घेऊन आलो असो, घरी खूप काहीतरी प्रश्न निर्माण झाले असतील, तरी सुद्धा मी वर्गात गेल्यानंतर काय आज बस मिळाली नाही, काय आज चिडचिड झाली, काय भाजीला मीठच नव्हतं, नाही ना, असतं हे. पण ते घरी ठेवूनच मला समोर विद्यार्थ्यांसमोर एक प्रकारचं नाटकच करावं लागतं ना. कारण नाटक ही गोष्ट प्रभाव करणारी आहे. मग ज्या ज्या गोष्टींचा प्रभाव मुलांवर होतो त्या सगळ्या गोष्टी जमल्या पाहिजेत. मला संगीतही यायला पाहिजे, मला गाणंही आलं पाहिजे, मला गाताही आलं पाहिजे. आता माझा गळात असा नाहीये, पण निदान गाण्याची ओळख तर आली पाहिजे. रमणबाग शाळेमध्ये ज्या वेळेला म्हणजे मी 1ली ते 4थी ही माझी शाळा होती भावे प्राथमिक. भावे म्हणजे मी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा विद्यार्थी होतो. बरं. 5वी मध्ये मी रमणबाग मध्ये यायचा निश्चय केला होता. याचं एकमेव कारण तुम्ही आता जे म्हणालात की खेळात रमणबाग अव्वल, आणि मला क्रिकेटचं भयंकर वेड होतं. हो, आजही आहे. आणि रमणबाग शाळेची क्रिकेटची टीम ही फार छान. त्यामुळे मला काहीही करून रमणबाग शाळेमध्येच ऍडमिशन घ्यायची आहे असं मी आईवडिलांना सांगितलं होतं, आणि मला रमणबाग मध्ये ऍडमिशन मिळाली. आणि माझा 5वी ब हा माझा मला ऍडमिशन तेव्हापासून हुशारच आहेस. नाही, तेव्हापासून मी रमणबागेतला असा विद्यार्थी आहे की 5वी ब पासून फ पर्यंत सगळ्या तुकड्या फिरलेलो आहे. बनी सुरुवात झाली आणि शेवटी फ नाही, शेवटी ई. पण झालं असं की जसं मी रमणबागेमध्ये ऍडमिशन घेतली, आणि तुमच्याविषयी 2 अनुभव मला सांगायचे आहेत, जे तुम्हाला आठवणार पण नाही, पण सांगायचे आहेत मला त्या संदर्भातले. रमणबागेत मी ऍडमिशन घेतली आणि क्रिकेटच्या टीममध्ये जॉईन झालो, आणि 7वी पर्यंत मी क्रिकेट उत्तम खेळत होतो. 8वी पर्यंत मी क्रिकेट खेळलो, रमणबागेकडून खेळलो, आणि जोशी सर आमचे कोच होते, आणि वेगवेगळ्या मॅचेस आम्ही जायचो.
तर मला चांगलं आठवतंय आजही की रमणबाग विरुद्ध जेन पेटिट अशी मॅच होती आणि ती मॅच होती शिंदे हायस्कूलला. आणि त्या दिवशी माझे बॉल जे काय स्विंग होत होते, काय म्हणतो? मी 5 विकेट घेतल्या. ओ, आणि शाळेमध्ये आल्यानंतर आपली एक संस्कृती होती, आपली एक परंपरा होती. रमणबाग जिंकल्यानंतर आपण शनिवारी आपण ढोल पण वाजवायचो. हा, ते ढोल म्हणजे आणि आणि सगळी मुलं व्हरांडामध्ये येऊन जल्लोष करायची. त्यावेळेला 5 विकेट मला पडल्या होत्या आणि तेव्हा तुम्ही मला खांद्यावरती उचललं होतं. हो. फरशीच्या नाही, त्यावेळेस चौकात. मी असा होतो आणि नाही, तू मी असा एकदम बारीक होता. होतो. त्यावेळेस हे शक्य होतं त्यावेळेस. मी एकदम बारीक होतो आणि 5 विकेट मी घेतल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी कारण सकाळमध्ये वृत्तपत्रात शेवटच्या पानावरती क्रीडाविषयक ज्या बातम्या यायच्या, बरोबर. त्याच्यामध्ये शाळांच्या बातम्या पण यायच्या की शालेय क्रीडेमध्ये कोणी कोणी काय काय यश संपादन केलं. तेव्हा रमणबाग प्रशालेचा दणदणीत विजय अशी बातमी होती आणि प्रथमेश इनामदारांनी घेतल्या 5 विकेट अशी बातमी होती. आणि रमणबागेत तो एक किस्सा. आणि दुसरा हा, दुसरा किस्सा सांगायच्या आधी या संदर्भातला एक किस्सा सांगतो तुला. हा. आपल्या शाळेमध्ये नाना लेले नावाचे एक शिक्षक होते. आठवतात का? हो, माझ्या वेळेस होते, कदाचित तुझ्या वेळेस ते नव्हते. हर्षे नावाचे मुख्याध्यापक होते. आपली क्रिकेटची टीम होती आणि त्याच नेहरू स्टेडियमवरती कुठले तरी रणजी वगैरे चालू होते. घडलं असं की शाळेमध्ये मुलंच नाहीत, या वर्गात मी मुलं कमीच आहेत. तर हर्षे सरांनी विचारलं, कुठेच मुलं? त्यांच्या लक्षात आलं की पोरं सगळे स्टेडियमवर आहेत. तर लेले सरांना म्हणले, सर ही मुलं तिकडे गेली आहेत, धरून आणा. जातो म्हणले, गेले आणि परत आले तेव्हा मॅच बघूनच परत आले ते. आणि दुसरा किस्सा की जो मला व्यक्तिमत्व विकास हा जो फार महत्वाचा विषय आपण बोलत होतो. इयत्ता 8वी मध्ये माझे आई वडील तुम्हाला भेटले होते आणि ते असं म्हणाले होते, अभ्यासच करत नाही, बाकी सगळीकडे फिरतो, इकडे चालू आहे, ते चालू आहे, ते चालू आहे. मी फार टेन्शन मध्ये होतो. याचं कारण मी बऱ्याच वेळेला हाके सरांच्या चित्रकला वर्गात असायचो. बरं. हा, म्हणजे मुख्य क्लास खाली चालू आहे आणि मी हाके सरांपाशी आहे, कारण मला त्यांची चित्रकलेची पद्धत शैली मला फार आकर्षित करणारी होती, म्हणून मी तिथे असायचो. फलक लेखनाची जबाबदारी माझ्यावरती होती. माझं त्यावेळेला अक्षर फार छान होतं आणि जे आता अजिबात नाहीये. मी फलक लेखन करायचो शाळेमध्ये असताना. तर तेव्हा माझे आई वडील तुम्हाला भेटल्यानंतर मला माहिती होतं की ते तुम्हाला भेटलेत आणि मला थरथर आता पुरंदरे सर काय म्हणतील, काय ओरडतील, काही माहित नाही आता वगैरे वगैरे असं म्हणून तुम्ही मला भेटला होता. इनामदार शाळेच्या व्हरांडात कॉरिडॉरमध्ये तुम्ही माझ्याशी 10 मिनिटं बोललात. त्या 10 मिनिटांमध्ये तुला काय आवडतं रे? मग मी सांगितलं मला क्रिकेट आवडतं. मग तुला काय आवडतं त्याच्यातलं? मग मी त्याच्यातलं डिटेलमध्ये सांगायला लागलो. मग चित्रकला वर्गात तू कसा काय? मग म्हणलं मला चित्रकलेची अशी सरांमुळेच आवड लागली. तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की मी फलक लेखन पण करतो. आपल्या शाळेत बाहेरच्या बाजूला फलक होते त्यावेळेला. आत्ता जो फलक आहे तो आहेच, पण जिथे न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग लिहिलंय त्याच्या खाली एक फलक होता आणि त्याच्यावरती टेबलवरती उभे राहून हाके सरांच्या शेजारी आम्ही असिस्टंट उभे त्यांचे आणि ते काढतायत. हे फार छान त्यावेळेचे सगळे किस्से होते. आणि आपल्या वरांड्यामध्ये पण वेगवेगळे फलक होते जिथे आपण सुविचार लिहायचो, तर ते करायचो. तर तुम्ही हे सगळं गप्पांमधून एक 8 मिनिटं गप्पा झाल्या असेल आणि शेवटची 2 मिनिटं होतं, हे सगळं तुला करायचंय? म्हणलं हो, पण त्याच्यासाठी आपल्याला खूप छान अभ्यास केला पाहिजे आणि आपल्याला ना पुढे जायचं असेल तर आपल्याला इथे छान प्रगती केली पाहिजे, अभ्यासामध्ये तुझं लक्ष असलं पाहिजे. हे तुम्ही मला 2च मिनिटं सांगितलं आणि 8 मिनिटं तुम्ही पूर्णपणे माझ्या आवडीविषयी बोललात. प्रत्येकाची किल्ली वेगळी असते, हे जे तुम्ही मगाशी वाक्य उच्चारलं, तर ती किल्ली माझी वेगळी होती आणि ती किल्ली तुम्ही फार वेगळ्या पद्धतीने मला त्यावेळेला दिलीत आणि एकही शब्द ओरडला नाहीत. माझ्या मनातली सगळी भीती घालवून टाकली. शिक्षणाविषयीचा जो माझा असा नको आता हे असं जे वाटत होतं त्याविषयी मला आत्मीयता निर्माण केली.
आणि हे सगळं केवळ आणि केवळ संवादातून झालं. आणि शिक्षक काय करतो, शिक्षकामध्ये काय मॅजिक असतं, शिक्षक हा कसा, शिक्षकांनी कशी विद्यार्थ्याची नस ओळखली पाहिजे, हे जे आपण म्हणतो की तुम्ही ओळखली होती. आज मी केवळ आणि केवळ त्या काही गोष्टींचं सार माझ्या मनामध्ये इतक्या वर्षानुवर्ष आहे. वर्षानंतर सुद्धा इतक्या तुला आज हे वर्षानंतर आठवत आहे. हे आठवतं. मगाशी आपण जे बोलत होतो ना, की शिक्षकामध्ये कोणते गुण असावेत, हा एक फार महत्वाचा भाग आहे. लिसनिंग स्किल. आता तू बोलतोयस, मला ऐकायचं आहे छान. हं. मला खूप आवडतं हे तू काय काय करतोयस हे ऐकायला. हं. किंवा तू क्रिकेटमध्ये हे केलं होतंस, मी ऐकेन. हं. आणि ऐकण्यामध्ये अं, सह अनुभूतीने ऐकणं, हं. सहानुभूती नाही. अरे अरे अरे, सह अनुभूती. वा. आता तू बोलतोयस ना, हं. मी तुझ्या सह जमलोय. हं. जर तू क्रिकेटची मॅच सांगत होतास, हं. मी लगेच त्या काळात गेलो. त्यावेळेस तू असं असं बोलणं झालं तर हे जे लिसनिंग स्किल आहे ना, हं. नाहीतर खूप वेळा काय होतं, मुलांना खूप बोलायचं असतं. खरं सांगतो, मुलांना खूप बोलायचं असतं. त्यांचं ऐकून घेणारच कोण नसतं. हं. मुलगा म्हणजे त्याला उपदेश करायचाच असतो. हं. आणि शिक्षक आणि मोठी माणसं म्हणजे त्यांनी त्याला उपदेशाचे डोस पाजायचेच असतात. हे अगदी ठरलेलं गणित आहे. पण ते नको आहे तसं. हं. विद्यार्थ्यांनी जास्त बोललं पाहिजे, हं. मोठ्याने ऐकलं पाहिजे, हं. सहानुभूतीने ऐकलं पाहिजे. हं. तर ते नातं हं. पालक विद्यार्थी, शिक्षक विद्यार्थी हे घट्ट होऊ शकतं. हं. आणि मग एखादी जरी गोष्ट सांगितली, हं. अभ्यास कर हं, हं. तुला हे करायचं असेल ना, हं. तर हे महत्वाचं पण आहे. बरोबर. ते पोचतं. बरोबर. मी जर तुला त्याच हे अभ्यास कर, हे असं नाही चालणार, हं. तू ऐकलंच नसतंस. नाही, अजिबातच नाही. मग तर ते पण नसतंच केलं मी. नसतंच केलं. अगदी बरोबर. पण अशा प्रकारे विद्यार्थ्याला बोलतं करणं हं. आणि त्याला ऐकून घेणं त्याचं, हे खूप आवश्यक गुण आहेत शिक्षकांना. आज खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि बोलत राहूया हा जो माझा पॉडकास्ट आहे, आपला पॉडकास्ट हो. आहे, तर त्याचं जे शीर्षक आहे बोलत राहूया, ह्याचं बीज कुठेतरी रमणबागेत पेरलं गेलेलं आहे. हो. आणि ते आता हळूहळू दिसतंय, याचा मला आनंद आहे. आणि आज माझ्या मनातलं जवळजवळ 22-24 वर्षांपूर्वीची गोष्ट मला तुमच्यासमोर मोकळेपणाने बोलता आली ह्या निमित्ताने, याचं मला आनंद वाटतो. आणि कुठलं तरी एक सर्कल कंप्लीट झालं असा मला एक आज या निमित्ताने फील आलाय. आणि मला खूप बरं वाटलंय. आणि मी सर्व रमणबागेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने मी तुमचे आशीर्वाद मागतो आणि तुम्हाला इथूनच नमस्कार करतो. आणि असेच आशीर्वाद कायम पाठीशी असू देत. आणि काय रमणबागेनी आणि तुमच्यासारख्या गुरूंनी आम्हाला दिलं, तर संजय चौधरींची फार सुंदर ओळ आहे की आपल्या आतून जे उगवून येतं ना, तेच दागिने ल्यावेनी सजावे. दुसऱ्या झाडाची फुलं माळून एखादं झाड सजल्याचं एकही उदाहरण विश्वाच्या इतिहासात नाही. ही जी संजय चौधरींची जी ओळ आहे ना, की हो. आपल्या आतून जे येतं तेच महत्वाचं आहे. आणि ते आम्हाला तुमच्यासारख्या गुरुजनांनी दिलं, रमणबागेने दिलं, शाळेने दिलं. त्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने तुमचा सर्वांचा अतिशय ऋणी आहे. आणि तुम्ही आज वेळ दिलात त्याबद्दल मी तुमचे मनःपूर्वक आभार मानतो. आणि आपण इथे थांबूया. ही सगळी कृत्रिमता बाजूला ठेवून सांगतो, हां. जेव्हा आमचे विद्यार्थी असे मोठे होतात ना तुझ्यासारखे, तेव्हा आमचा सगळ्यात मोठा आनंद असतो. खूप खूप थँक्यू. धन्यवाद.